नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक शहर आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना मिळालेल्या बातमीनुसार सापळा रचून कामतवाडा रोड अंबड येथील कोकण भवन जवळून राकेश कैलास शेलार वय वर्ष 28 घोटी टोल नाकाजवळ घोटी तालुका इगतपुरी हा 3 गुन्ह्यात असल्यामुळे त्याला ताब्यात घेतलंय। तसंच त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय व अंबड पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्याची कामगिरी करण्यात आली आहे। सदरची ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, स्वप्नील जुंद्रे, प्रकाश महाजन यांनी केली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।